काही लहान मुलं गोष्ट ऐकल्याशिवाय झोपतच नाही, त्यांची रोजची सवय झालेली असते. आपल्याकडे मात्र उलटी प्रथा आहे. एका लहान मुलालाच आपण सांगतो की आम्हाला गोष्ट ऐकव, गोष्ट ऐकव. श्रुती निगडे येते पुण्याहून, जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. आज मैं आपको प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद जी की लिखी हुई गीत गा कहानी में ले जाऊंगी. चलो 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 मेरे साथ. ते बघा, ते छोटे से घर आहे ना, ते हमीदचे घर आहे. हमीद त्याच्या आजी सोबत राहतो. आज ईद आहे ना, म्हणून सगळीकडे एवढी धामधूम आहे. आणि सगळ्यात मज्जा म्हणजे आज सगळे ईदच्या जत्रेला जाणार आहेत. काय म्हणालात? म्हणजे काय, हमीद पण जाणार ना, तो खूप खुश आहे. मेहमूद मोहसिन सकाळपासून नवीन नवीन कपडे घालून जत्रेला जायला तयार. हमीदची सुद्धा एकच लगबग चालू आहे, पण त्याच्याकडे काही मेहमूद सारखे नवीन बूट नाहीयेत आणि मोहसिन सारखी नवीन जरीची टोपी पण नाहीये, पण तरी तो खुश आहे. त्याला एवढंच माहित आहे की बाप्पा जान गेले आहेत पैसे कमवायला आणि अम्मी जान गेली आहे अल्लाच्या घरी हमीदसाठी चांगले चांगले वस्तू आणण्यासाठी. ताई, त्याला सांगू नकोस अल्लाच्या घरी म्हणजे काय असतं. तो खुश आहे ना, त्याला खुशच राहून देत. पण बिचारा अमीनाजीच्या घरी तर खायला पण काही नव्हतं. कशी साजरी करायची ईद? आतापर्यंत कसे बसे जमवलेले 6 पैशांपैकी तिने त्यातले 3 पैसे हमीदला दिले. डोळे भरून आलेल्या अमीनाजीकडे पाहून हमीद म्हणतोय कसा, अम्मी तुम चिंता मत करो, मैं सबके साथ रहूंगा, जल्दी वापस आऊंगा. गाव रस्ता संपला आणि ती बघा जत्रा ती सुलगली. अरे रुको रुको, भागो मत. अरे बापरे, किती गर्दी, किती दुकाने. ती बघा खेळण्यांची दुकाने, किती प्रकारची खेळणी, शिपाई, राजा, वकील, साधू. हमीद काय घेणार? हमीदने खिशाला हात लावला आणि बाहेर आला. मोहसिनने घेतला बंदूकवाला शिपाई, मेहमूदने घेतला बादशाह सलामत. वा, काय त्याची शान. नूराने घेतले वकील साहेब, काया कोटातले, हातात कायद्याची पुस्तकं, चेहऱ्यावर विद्वत्तेचा भाव. अरे, मोहसिन बंदूकवाला शिपाई घेऊन हमीदला चिडवत आहे. ठ ठ ठ. आता हमीद काय बोलणार? हमीद बोलतोय, नहीं चाहिए मुझे खिलौने, क्या करना है, टूट जाएंगे. तुम्हाला समजलंच असेल की हमीद खोटं बोलतोय ते, पण काय करणार? 3च पैशात काय काय येणार. चला 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 चला, सर्वजण मिठाईच्या दुकानात धावू लागले. पेढे, गुलाबजाम, सोहन हलवा. हमीदच्या तोंडाला तर पाणीच सुटलं. सगळ्यांनी हमीदला चिडवत मिठाई फस्त केली. हमीद हिरमुसलेला होता. आजीला सांगितलंय ना, सबके साथ रहूंगा, मग आता चिडवू दे. चला 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 चला, सगळेजण परत धावू लागले. काय बरं तिथे वेडे वाकडे चेहरा दाखवणारे आरसे. ती बघा नूर, कसली जाडी झालीये. आणि मोहसिन खांबासारखा पातळ झालाय. हमीदने तर यायला पाहिजे होतं. 1 पैशात किती मज्जा आली असती, पण तो आहे कुठे? तो काहीतरी विकत घेतोय. काय विकत घेतलंय बरं त्यांनी? चिमटा. मेहमूद आणि मोहसिन त्याला हसतील तर काय हसू लागले, पण हमीद त्यांच्या हसण्याकडे लक्षच देत नाही. तो विचार करतोय, अब रोटियां बनाते हुए अम्मी की उंगलियां नहीं जलेगी, घर में एक काम की चीज होंगी, खिलौने क्या कोने में पड़ जाएंगे और मिठाई से रात खराब होगी. तुम्ही काय विचार करता? इतना सा बच्चा और इतनी बड़ी सोच. सगळेजण घरी परतले. अहो, घरी पोचले नाहीत तर जत्रेतली गंमत जम्मत सांगू लागले, आपली खेळणी दाखवू लागले. आणि इकडे हमीदने पण दाखवलं. आमीना आजीनी तर कपाळालाच हात मारून घेतलं आणि म्हणाली, अल्लाह क्या लड़का है, सवेरे से ना कुछ खाया ना कुछ पिया, लाए तो क्या चिमटा, और कुछ मिले क्या तुझे? चला 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 चला, इकडे
अच्छा सलामतची मान वाकडी कदाचित छोट्या बाबांनी केली असणार. चला नूरच्याकडे जाऊ. अरे रे 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 किती भांडण. तुम्हाला माहितीये का या भांडणामध्ये नूराच्या भावाने वकील सलमानचा कोटच फाडला टराटरा. पण हमीदच्या घरी भांडायला तर भाऊ बहीणच नाहीयेत. पण आजीला कसं समजवणार. चला तो काय म्हणते ते पाहूयात. हमीद बोलतोय, अब रोटियां बनाते हुए तुम्हारी उंगलियां नहीं जलेगी. आमीना आजी रडू लागली आणि म्हणाली, या परवरदिगार सारे ईगा में मेरा बच्चा सिर्फ मेरे बारे में ही सोचता रहा. खरंच हमीद सगळ्यांसारखी मजा करायची सोडून आपल्या आजीबद्दलच विचार करत होता. असा हा छोटासा हमीद त्याच्या आजीसाठी खूप काही करत होता. पण काही मोठी माणसं खूप मोठे होतात आणि त्यांच्या आई वडिलांचे विचारच करत नाहीत, उपयोगीच पडत नाहीत. म्हणूनच संत कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ, अरे बडा हुआ तो क्या हुआ, पेड़ हुआ खजूर, रहने को न छाया मिले, फल लागे अति दूर. म्हणूनच सांगते, नुसतेच मोठे होऊ नका, खजुराच्या झाडासारखे कधीतरी हमीद सारखे छोटे पण व्हा. आणि हो, आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका आणि मनापासून प्रेम करा. धन्यवाद. दादा, मी ना जत्रेवरनं पेढे आणले तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा. मग दे मला. आणि मकरंद सरांसाठी सर आणि मॅडम उर्मिला ताईसाठी पण. ये आपण त्यांना देऊया. ये आधी तुम्ही दोघं शेअर आम्ही शेअर करू. हा चाव तिकडून शेअर करा म्हणते. आणि तू आमच्या बरोबर शेअर कर, कारण तू आता मला हमीदची स्टोरी सांगून ते समजवलंयस ना, म्हणून. उर्मिलाजी, अगदी या पेढ्यासारखीच गोड 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 गोष्ट. मुंशी प्रेमचंद म्हणजे हिंदी साहित्याचे सर्वेसर्वा आणि अतिशय क्लिष्ट आणि थोड्याशा चिमटा काढणाऱ्या गोष्टी अतिशय गोड करून कशा छोट्या मुलांना समजतील असे सर्वच लिहिलं. पण आज ही गोष्ट सांगितली आपल्या छोटूशा चिमुकलीने आणि शेवटी अगदी डोळ्यामध्ये पाणी येईल इतके इमोशन त्याच्यामधनं तिने व्यक्त केले. आणि मला खरोखरच कळत नाही की एवढ्या छोट्याशा वयामध्ये ती एखादी गोष्ट, ती एखादी त्याच्यातली भावना लोकांपर्यंत पोहोचवायची ताकद ही एवढ्या छोट्या वयामध्ये खरंच खूप कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे त्याच्याकरता तुझे आणि तू आज दिसतेस पण एकदम गोड 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 गोड. मकरंद, फारच गोड दिसतेस तू. म्हणजे मला उर्मिला लक्षात आलं की खरं बालमन हे किती श्रीमंत असतं. म्हणजे मुंशी प्रेमचंदांच्या या गोष्टीत त्या हमीदनं 3 पैशात आपल्या आजीचं मन जिंकलं. आणि श्रुती, तू, मी, उर्मिला, जीतू, आमचा सगळा क्रू, या सगळ्यांबरोबर अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेस तू. धन्य तू आणि तुझी आई. आता आपण पाहूया तुला किती पदकं मिळत आहेत उर्मिलाजी. आता मला फक्त 10 पदकं देऊन कसं राहावेल, नाही का मकरंद सर? गॉम गा